पुण्यातल्या कोंढवा परिसरामध्ये सुरू असलेला बनावट टेलिफोन एक्सचेंजवरती दहशतवाद विरोधी पथकाचा छापा। 1 जण पोलिसांच्या ताब्यात। तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स आणि अँटिना लॅपटॉप जप्त। कोर्ची अपघात प्रकरणामधील अग्रवाल कुटुंबियांचा पासपोर्ट मिळवण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज। काल अपेक्षित असलेली सुनावणी पुढे ढकलली। बाल न्याय मंडळाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। पुण्यातल्या अरण्येश्वर भागामध्ये गुंडांची दहशत। सोसायट्यांमधील अनेक गाड्यांची तोडफोड। या प्रकरणामध्ये अक्षय बाबर या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये रोज सरासरी 1 ते 2 मुलींवरती अत्याचार। गेल्या 8 महिन्यात पुण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये 286 गुन्हे दाखल, तर 356 जणांना केली अटक। पालघरमध्ये 5 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना। प्रकृती खालावल्यामुळे मुलीला केलं रुग्णालयामध्ये दाखल। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नंदुरबारच्या सूरज केसरी नगर परिसरामध्ये खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल। आरोपी रवींद्र बुधा पोलिसांच्या ताब्यात। गोंदियामध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक। खैरलांजी बालाघाट मार्गावरती अपघात, दोघांचा मृत्यू। पुण्यामध्ये दहीहंडीच्या दरम्यान घातक लेझर लाईट्सचा वापर करणाऱ्यांवरती गुन्हा। लेझर लाईट बंदीचा आदेश धुडकावणाऱ्या 4 मंडळांवरती पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल। दहीहंडीच्या दिवशी पोलीस कंट्रोल रूममध्ये 12 तक्रारी। मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले जातील। मिसिंगची तक्रार न घेणं खपवून घेणार नाही, हायकोर्टाचा सज्जड दर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।